नमस्कार महाराष्ट्र, अण्णाबा किचन नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो. आपण आलो आज विंध्यवासिनी मंदिर दिंडोरी. आता आपण तिथे आपल्या 200 लोक स्वयंपाक आहे. जिथं बैंगन मसाला आहे. तर आपण घेतले 10 किलो वांगे. हे बघा, वांगे मी कापून घेतलेले, 4 फोडी करून धुतलेले वांगे, धुवून घेतलेले स्वच्छपैकी. आता आपण कढईत तळणे बा तळून घेऊ पहिले आपण त्याला, मग याचा मसाला बनवू. ये ठेव. मित्रांनो, विंध्यवासिनी आई म्हणजे साक्षात आदिमायशक्तीचा अवतार. ज्याप्रमाणे आपण गोकुळाष्टमी सण साजरा करतो, तर त्याप्रमाणे आपण विंध्यवासिनीसुद्धा त्या दिवशी आमची पूजा केली पाहिजे. कसं पाहिलं, ज्या टायमाला भगवान श्रीकृष्ण जन्म झाला, त्याला गोकुळात आणलं गेलं. त्याच ठिकाणी आदिमायेचा जन्म माता यशोदेच्या पुढे झालेला होता. म्हणून भगवान वसुदेवांनी काय केलं, भगवान श्रीकृष्णाला घेऊन द्वारकात मथुरा सोडून गोकुळामध्ये आले. भगवान श्रीकृष्णाला ठेवलं आणि आदिमाय शक्तीला उचलून नेलं. आदिमायला उचलून नेल्यानंतर कंसाला असं वाटलं, बा मुलगी झाली, ही माझं काय करून घेणार. पण त्याला काय माहिती आदिमाय शक्ती म्हणून त्याने तिला धरलं, सगळं आपटणार. तिच्या हातातून त्या आदिमाय सटकली. तिने सांगितलं, अरे मूर्खा, तुला माझं जन्माला आलेलं आहे, तू गोकुळात जन्माला आलेला आहे. मी तर आदिमाय शक्ती, तुम्हाला काय मारू शकशील. मी खुद माया आहे. जिने उत्पन्न मायाची माया आहे म्हणे भगवान विष्णूची. तर ते विंध्याचल पर्वत मिर्जापूर तालुक्यामध्ये UP उत्तर प्रदेश या भागामध्ये मोठा विंध्याचल पर्वत आहे. त्या विंध्याचल पर्वतावर देवीचं फार मोठं मंदिर आहे. ते आमची कुलस्वामिनी. त्यात दुसरं मंदिर म्हणून हे विंध्यवासिनी मातेचं मंदिर आपल्या. मग नंतर भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध केला आणि आदिमाया शक्तीला स्थापन विंध्याचल पर्वतला केली. मंत्री विंध्यवासिनी हे नाव पडलं. हे थोडक्यात तुम्हाला एक माहिती दिली. म्हणून बोल विंध्यवासिनी माता की. मित्रांनो, आता आपल्याला वांगे मसाला बनवायची, म्हणजे बैंगन मसाला मराठी हिंदीमध्ये. आपण 200 ग्रॅम वांगे मसाला घेतला, पाहून घ्या एवढेचा. त्यानंतर आपण सोहाना कंपनी 200 ग्रॅम मीठ मसाला घेतलेला आहे. धना पावडर आपण घेतली 100 ग्रॅम. लाल मिरची पावडर आपण घेतली 200 ग्रॅम. हळद पावडर घेतलेली आपण 100 ग्रॅम. आपला हा घरगुती काळा मसाला आहे स्पेशल, आपण फक्त घेणारे 50 ग्रॅम. आता आपण घेतले संपूर्ण मसाले, तेल तपलेलं आहे. आता आपण थोडी मोहरी देऊ. जिरं आपण घेतले 50 ग्रॅम. आपण अंदाजे 7-8-10 पत्ते. आपण अख्खे लाल मिरची घेतली तडक्याला 10-12 पीस. आपण मस्तपैकी बारीक कांदा कापून घेतलेला आहे. तो आपला कांदा आहे 3 किलो बारीक कापलेला. आता आपण कांदा मस्त फ्राय करू आणि चांगला तांबडा कलर आणि लाल होईपर्यंत त्याला भाजूया, म्हणजे भाजीला जो कांद्याचा वास येतो येणार नाही. आपण टाकूया लसूण. आता
लसूण आहे आपला अद्रक पावशेर, लसूण पावशेर असा अर्धा किलो. आपण देऊया आता पालक. आपण पालक बारीक कापून धुवून तिला पाण्यातून काढून पेस्ट केलेली आपण बघा. त्या 3 जुड्या आपण देऊया मीठ. मीठ कमी झालं कमीत कमी 200 ग्रॅम मीठ नाही. अशा प्रकारे आपण 200 ग्राम मीठ दिले पाहिजे. हे बघा आपला मस्त मसाला भाजलेला आहे. हे पाहून घ्या सुंदर असा लसूण, अद्रक, कांदा पेस्ट, टमाटा वगैरे, पालक. आता आपण जे गरम मसाला, लाल मिरची पावडर 150 ग्रॅम घेतली आपण, हळद 150 ग्रॅम, बेंगन मसाला 200 ग्रॅम आणि आपण सुहाना मसाला जो मीठ मसाला आहे तो आपण 100 ग्रॅम घेतलेला आहे आणि धना पावडर आपण 200 ग्रॅम टाकूया. पाणी देऊ मसाला आपण. टाका थोडं पाणी. ओके. आपला घरगुती मसाला आहे हा, माझा घरातला मसाला. आपण देऊया 50 ग्रॅम बस. पाणी घ्या सर. आता आपली मस्त उकळी आली बा मसाल्याला. तर आपण तो वांगे तळून घेतलेले 10 किलो आपण त्यात याच्यात टाकूया मसाल्यामध्ये. टाका हळूहळू. त्याला अर्ध राहिलं आपल्याला. काय मित्रांनो अशी अजून आपल्या कुठं मारायचं शेंगदाण्याचं, तिळीचं शेंगदाण्याचं. थांबा. हे वांगे चुरा होत नाही, मसाले मिक्स. आपण देऊया आता शेंगदाणा कुठं. खूप शेंगदाणे भाजून फोतरे काढून अंदळलेले बारीक आहे बघा. आपण घेतला आहे 1.5 किलो कूट. नंतर आपण घेऊ तिळीचं कूट. हे बघा मी तिळीसुद्धा भाजून घेतलेली, छानपैकी दळून घेतलेली. आपण द्यायचं आहे पावशेर कूट. वा वा काय सुंदर भाजी वासाला बा. आणि कूट मारत अजून सुंदर वासाला. बहुत बढ़िया. सुंदर अशी आपली बेंगन मसाला भाजी रेडी झालेली. विंध्यवासिनी मातेचे मंदिर आपण आलेले आहात. मित्रांनो मस्त भाजीला उकळी आली आणि सुंदर असा सुगंधित असा वास येतो आहे भाजीचा. तर भाजीला मस्त उकळी आली. आता झाली आपली भाजी. आपला बेंगन मसाला, वांगे मसाला सुंदरपैकी असा मी बनवला. आपणही घरी करून बघा.
प्रमाणशीर साहित्य वापरा. हा पण दादांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्त आपले व्हिडिओ शेअर्स करा. बस रामकृष्ण आहे, तुम्हाला एवढंच मागणं आहे, बाकी